मिस मधुरा, आता मी तुम्हाला सगळी गणित समजावून सांगते. तुम्ही हे सगळं स्वतःच्या स्वार्थासाठी करता. म्हणजे तुम्ही वासूला स्वतःच्या जाळ्यात अडकवताय. कारण तुम्हाला वासूशी लग्न करायचंय, कारण अल्टिमेटली तुम्हाला त्याची सगळी प्रॉपर्टी हवी. आणि तुम्ही वासूशी जवळीक साधताय हे मिस्टर कामत यांना पटलं नसावं, म्हणून तुम्ही त्यांना गायब केलं. इट्स दॅट सिंपल. हे सगळं ना खोटं आहे. मग खरं काय ते सांगा ना, तेच तर विचारते मी. तुम्ही काहीच बोलत नाही आहात, याचा अर्थ मी जे सांगते तेच खरं आहे. मिस्टर कामत गायब झाले, त्याच्यानंतर कंपनीचे सगळे राईट्स वासूकडे आले आणि म्हणून तुम्ही वासूशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करताय. सो आता आदित्यला बाजूला करून तुम्हाला वासूशी लग्न करायचंय. आणि नॅचरली हे सगळं करायला वेळ लागणार, म्हणून तुम्ही लग्न करायचं टाळताय. तुम्ही ना वाटेल ते आरोप करताय माझ्यावर. आणि चिजूचं गायब होण्याशी माझा काहीही संबंध नाहीये. प्रत्यक्ष तुम्ही काही केलं असेल असं नाही. कदाचित काही लोकांना पैसे देऊन तुम्ही ते करवून घेतलं असेल. मॅम बस थांबा आता, खूप झालं. प्लीज स्टॉप इट. तुम्हाला जिजूंचा शोध घेता येत नाहीये ना, म्हणून तुम्ही सगळ्यांना अडकवण्याचा प्रयत्न करताय. ज्याने गुन्हा केलाय तो आपोआप अडकत जातो. त्याच्यासाठी मला वेगळं काही करायची गरज नाही. मिस्टर कामत कुठे आहेत? प्लीज प्लीज ट्रस्ट मी. मी खरंच काही केलं नाहीये. मला खरंच काही माहित नाहीये. हो, विश्वास ठेवा माझ्यावर. नाही, मला सांगा, आम्ही तिथनं गेल्यानंतर तिथे कोणी मुलगी आली होती का? नाही. बरं ठीक आहे, तुम्ही एक काम करा. हॅलो मावशी, मधुरा आली आहे का तिथे? नाही नाही नाही, काही नाही. ती जरा सामान घ्यायला बाहेर पडली होती. म्हणाली होती मावशीकडे जाऊन येईन, म्हणून म्हटलं विचारावं तुला. नाही आली आहे ना? अगं नाही नाही, काळजी करण्यासारखं काही नाहीये. ठीक आहे, मी कॉल करते ना तुला. हां, बाय. हां ठीक आहे. नाही, तुम्हाला जेव्हा केव्हा काही कळेल ना, मला लगेच कळव. ओके, बाय. नाही, तिकडे नाही गेली आहे. मावशीकडे पण नाहीये. ते तिलाही विचारलं मी. ठीक आहे. काही कळालं का? नाही, काहीच कळलं नाही. तू विचारलंस का सगळ्यांना? हो, मी बाहेर सगळ्यांना विचारलं, पण कुणालाच काही माहित नाहीये. इनफॅक्ट मी शेजाऱ्यांना फोन करून विचारलं तर ते म्हणतात की घरी लॉक आहे. मग गेली कुठे मधुरा? असं कसं कुणाला काही न सांगता निघून गेली? देवच्या गायब होण्याचा आणि मधुराच्या गायब होण्याचा काही संबंध नसेल ना? म्हणजे देव पण असाच गायब झाला होता आणि त्याचाही फोन स्विच ऑफच येत होता. नाही नाही, असं काही नसेल. असेल तर काही होऊ शकतं ना. आपण रागिणी मॅमला कळूया का? मॅम मला खरंच काही माहित नाही. हो, तुम्ही प्लीज मला जाऊ द्या. हे बघा, तुमचा ना खरंच काहीतरी गैरसमज झालाय. मला नका असं प्रेशराईज करू. ओके, माझा गैरसमज झालाय, मग आता तो दूर करा. ओके ठीक आहे, ठीक आहे. मला फक्त एक फोन कॉल करू द्या. मी मीरा ताईला एक कॉल करते आणि ती बोलेल ना तुमच्याशी. तुमचा सगळा गैरसमज दूर करेल ती. ओके, सगळ्यांशी बोलायला देईन. आधी माझ्याशी बोला. खरं काय ते पटपट सांगा, म्हणजे तुम्ही इथून जायला मोकळ्या. बोला मिसेस कामत. रागिणी मॅम, जरा प्रॉब्लेम झालाय. थोडं टेन्शन आलंय आम्हाला. मधुरा सापडत नाही. ती दादरला जाणार होती, पण तिथे पोहोचलेच नाही. माहित नाही कुठे गेली. आम्ही सगळे फोन करतोय तिला, पण तिचा फोन लागत नाही. आता स्विच ऑफ येतोय. अहो, खूप टेन्शन आलंय. प्लीज प्लीज मदत करा आम्हाला. मिसेस कामत, तुम्ही आधी शांत व्हा.
अँड डोंट वरी, मधुरा माझ्या बरोबर, माझ्या घरी. काय? मधुरा तुमच्यासोबत आहे? कशी काय? नाही, जरा माहिती हवी होती मला, म्हणून मी इथे बोलवून घेतलं तिला मुद्दाम. मॅम हो, मला कळवायचं तरी. आम्ही किती काळजी करतोय, पण तिचा फोन का ऑफ लागतोय? नाही, सगळं जरा घाईघाईत ठरलं ना म्हणून. बरं बरं, ठीक आहे, आम्ही येतो तिथे. लगेच निघतो. बाय. हे चुकीचं आहे हे सगळं. असं कसं अचानक घेऊन जाऊ शकतात त्या मधुराला? हो, म्हणजे त्यांना अधिकार नाहीये. तिला कुणाला काही न सांगता घेऊन गेले, तिचा फोन स्विच ऑफ करून ठेवला, याला काय अर्थ आहे? नाही नाही, आपण त्यांच्याशी बोलायला हवं. आपण लगेच जाऊया आणि बोलूया त्याची. हो, चल चल. मिस मधुरा, मला माहिती आहे तुम्ही काही केलेलं नाही. म्हणजे मी आता तेच सांगत होते खरं तर ना, की मधुराची काही चूक नाहीये. पण तरी त्यांचं असं म्हणणं होतं की मी एकदा तुमची चौकशी करावीच. आता खरंच सुद्धा इतके इन्व्हॉल्व्ह होऊन या केसवर माझ्या बरोबर काम करतायत, त्यांच्या म्हणण्याचा आदर करायलाच हवा, नाही का? खरं आहे, पण आता कळलं ना तुम्हाला, मधुराची काही चूक नाही यात. तिने काही केलेलं नाहीये. हो मॅडम, मला कळलंय तिने काही केलेलं नाही. तिच्याकडून कोणीतरी करवून घेतलंय, हो ना मिस मधुरा? मला माहिती हो, तुम्ही खूप चांगले आहात. पटकन कोणावरही विश्वास टाकता तुम्ही. कोणाचं काही वाईट व्हावं असं कधीच वाटत नाही तुम्हाला. सगळी माणसं आपलीच आहे असं वाटतं तुम्हाला. पण जग तसं नाही हो. कोणाच्या मनात काय सुरू असेल आपल्याला अंदाज येत नाही त्याचा. मी खरंच काही केलं नाही हो, मला फसवलं जातंय. काय वाटतं तुम्हाला, कोणी फसवलंय तुम्हाला? कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही हे सगळं केलंय? मला मधुरा, रागिणी मॅम, काय चाललंय सगळं? आई अगं, हे मला इथे जबरदस्ती घेऊन आलेत आणि मी जिजूंना गायब केलंय असा आरोप करतायत माझ्यावर. काय? आई, त्यांनी मला इतकं टॉर्चर केलंय ना, मला खूप भीती वाटते अगं. शांत हो. हा सगळा काय प्रकार आहे? तुम्हाला खरे गुन्हेगार सापडत नाहीयेत म्हणून आता तुम्ही घरातल्या सगळ्यांवरच आरोप घेत चुकलात का? मिस्टर वासू, असं काही नाहीये. प्रत्येक गोष्टीची शहानिशा करणं भाग आहे मला. जोपर्यंत मिस्टर कामत कुठे याचा शोध लागत नाही, त्यामुळे मला प्रत्येकाची चौकशी करावीच लागणार. पण ही अशा प्रकारे चौकशी करणं चुकीचं आहे. हो रागिणी मॅम, तुमची बाजू पटते मला, पण प्लीज हे सगळं थांबवा. हे सगळं लवकरात लवकर थांबलं पाहिजे. तुम्ही माझ्या घरच्यांनाच आरोपी समजताय. रागिणी मॅम, मिस्टर कामत नसताना या सगळ्यांचाच आधार आहे मला, आणि तुम्ही त्यांना गुन्हेगार ठरवून मोकळे झालात. मॅम प्लीज, माझ्या घरच्यांना त्रास देऊ नका. मी नाही सहन करू शकत. मिसेस कामत, ट्राय टू अंडरस्टँड. हीच माझी कामाची पद्धत आहे. पण या पद्धतीचा त्रास होतोय आता मॅम. आधी वासू भाऊजी, नंतर उत्तराताई, आणि आता मधुरा, माझी सख्खी बहीण. तुम्ही माझ्या असं घरच्यांना त्रास नाही देऊ शकत. मॅम प्लीज, मी हात जोडतो तुमच्या समोर. हे लवकरात लवकर थांबवा, मला नाही सहन होते. मिसेस कामत, पण हे बघा बास, तुम्ही आतापर्यंत खूप केलं आमच्यासाठी, मला मान्य आहे. पण मला आता असं वाटतंय की तुम्ही या केसकडे लक्ष नाही दिलं तर बरं होईल. हो मॅम, प्लीज माझ्यापासून आणि माझ्या घरच्यांपासून तुम्ही दूर राहा. त्यांना त्रास देऊ नका. मी विनंती करते तुमच्यासमोर. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी फक्त माझं काम करते मिसेस कामत. मला सुद्धा मिस्टर कामत घरी यायला हवे. तुम्ही जरा ऐका माझं. खूप कळतंय मला मॅम, आणि मला माहिती आहे तुम्ही आजपर्यंत खूप केलं आणि खूप मदत केली आम्हाला.
पण आता नाही, आता बास झालं. हेगडे मॅम, तुम्हाला कळत नाहीये, मिस्टर कामत गेल्यापासून ऑलरेडी माझ्या आयुष्यात इतकी पोकळी निर्माण झाली. आता माझ्या घरच्यांना माझ्यापासून दुरावू नका. प्लीज. तुम्ही या केस पासून दूरच राहा. चल मधुरा. मीरा आता विचार करत असणार की तिने आता जे काही केलं ते सगळं योग्य होतं, आणि यात जर तिला काही चुकीचं वाटलं किंवा गिल्ट वाटलं तर सकाळी लगेच रागिणीला सॉरीचा मेसेजही करेल. आणि असं काही झालं तर रागिणी परत आपला शोध सुरू करेल. हा, आता सुनकी वाचून खोकला गेलं तेच बरं. अरे आदित्य, हा काय आलं, एवढा हळू का चालतोय? चल लवकर. आलोच. मीरा, तू ओके आहेस ना? आता होच म्हणावं लागेल. आदित्य, मला नाही कळत आहे मी जे काही केलं ते योग्य केलं की नाही. मीरा, तू फार विचार नको करूस. तू जे केलंस ते अगदी योग्य. अगं मधुरा तुझी सख्खी बहीण आहे, आणि त्या रागिणीने तिला असं अचानक उचलून घेऊन जाणं चुकीचं आहे. अरे पण त्यांनी असं का केलं तेच कळत नाहीये मला. हे बघ, ते उगाच ना आपल्या घरच्यांची चौकशी करतात. खरे गुन्हेगार बाहेर मोकाट फिरतायत आणि ते आपल्या घरच्यांनाच त्रास देत आहेत. त्यामुळे याची त्यांना जाणीव करून देणं खूप गरजेचं होतं, आणि ते तू केलंस. बरोबर आहे तुझं. मीरा, आपण सगळे एक आहोत हे त्यांना कळायला हवं होतं. काळजी करू नकोस, आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. थँक्यू सो मच. ऑल ओके. आपण निघूयात का जरा लवकर? हो, कर गाडी सुरू कर. जाऊ मॅडम, तुम्ही नका फार मानायला लावून. काय नाही, जगाची रीतच आहे. ज्याचं करावं भलं ते म्हणतं माझंच खरं. आता बघा ना, त्या मधुरा मॅडम जस्ट बोलणारच होत्या की त्या मीरा मॅडम आल्या. मीरा मॅडमला पण कळत नाही कुणावर विश्वास ठेवावा, कुणावर ठेवू नये. कुणावर विश्वास ठेवतात. जाऊ दे. मॅडम, हो कळतंय मला, माहितीये. हे सगळं मीराचं बहिणीवरचं प्रेम बोलतंय, बाकी काही नाही. बरोबर मॅडम, पण तुम्ही नका ना त्याचा एवढा विचार करू. काय ना, प्रेम आंधळं असतं. आपण आपल्या कामाकडे लक्ष देऊया. मी माझं काम करतेच आहे खरात. कोणाच्या बोलणारे मला काही फरक पडत नाही, पण मला काळजी वाटते ती मीराची. ती जे काय वागली त्याच्यात तिची काहीच चूक नाहीये. तिला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. एकतर मिस्टर कामत गायब झाल्यामुळे तिला काही सुचत नाहीये, आणि मुख्य म्हणजे तिला खरी परिस्थिती काय ते माहितीच नाहीये. पण मग आता आपण काय करायचं? म्हणजे तपास बंद करायचा? काय संबंध? तपास का बंद करायचा? मीरा म्हणाली म्हणून? नो वे. आपण आपलं काम करतच राहायचंय खरं. हा तपास सुरू राहायलाच पाहिजे मिस्टर कामत सापडेपर्यंत.
ताई काय काम करतात कळत नाही. इतका उशीर कसा काय होऊ शकतो? कधी येणार घरी? 10 वाजले. कधी येणार, कधी जेवणार, कधी झोपणार, परत सकाळी उठायचं आणि डबा तयार करायचे. 3 वेळा जेवण गरम केलंय आणि आता थंड पण झालं असेल ते. सॉरी सॉरी, झोपमोड झाली का तुझी? हा, झोपली होतीस? अहो, कुठे होतात तुम्ही ताई? उशीर होणार होता तर फोन तरी करायचा ना. वाट बघत बसले मी तुमची. खरं तर मी फोन करणार होते, पण म्हटलं उगाच तुम्हाला कामात डिस्टर्ब होईल ना. अगं काम तर होतं, पण वेगळ्याच गडबडीत अडकले होते मी. रागिणी मॅमने आज काही न सांगता विनाकारण मधुराला. काय झालं? मधुराताईंचं काय झालंय का? नाही 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 अगं, मधुराला काही झालं नाहीये, काळजी नको करूस. मधुरा अगदी ठीक आहे, पण ते जरा राहू दे ना, आपण नंतर बोलूया या विषयावर. भूक लागली, खूप जेवायला हवं. तू जेवली असशील ना? अहो मी कसं जेवू? मी वाट बघत बसले ना तुमची. तू तू अजून जेवली नाहीयेस? नाही. आय एम सो सॉरी, माझ्यामुळे तुला पण उपाशी राहावं लागलं. इतका वेळ झाले, जेवून घ्यायचं ना अगं. तू आय एम सो सॉरी, सो सॉरी. अहो ताई, सॉरी काय त्यात? तुम्ही एक काम करा, पटकन फ्रेश होऊन घ्या, मी ताट वाटते. हो, मी लगेच जाते आणि लगेच येते. हा, आलेच मी. मी फ्रेश होऊन आले. मधुरा बस. खूप त्रास होतो ना तुला माझ्यामुळे? खूप विचित्र वागतोय ना मी? मला कितीही त्रास झाला तरी तुला काही फरक पडतो का? फरक पडतो मधुरा. प्रेम असं सहजासहजी मिळत नसतं. खरं प्रेम मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते, खूप संकटांना तोंड द्यावं लागतं. तेव्हा कुठे जाऊन खरं प्रेम मिळतं. म्हणजे तुला काय म्हणायचं? मी केपेबल नाहीये तुझ्या प्रेमासाठी? आहेस, म्हणूनच तर हे सगळं सहन करतेस. पण काळजी करू नकोस, आपण लवकरच लग्न करू. बरं मला सांग, त्या रागिणीला तू काही सांगितलंस? नाही, तसं काही सांगितलं नाहीये. म्हणजे ती मला फार प्रश्न विचारत होती, पण संशय येईल असं मी काही बोलले नाहीये. नक्की तू तिला काही सांगितलं नाहीयेस? तिथे हो, मी काही सांगितलं नाहीये. गुड, व्हेरी गुड. तू आजकाल ना एकदम करेक्ट डिसिजन घेतेस. तू तिथे किंवा इतर कुठेही काही न बोलणं जास्त फायद्याचं. तुझ्या आणि माझ्या. माहितीये मला. मधुरा, फक्त अजून काही दिवस तुला हा त्रास सहन करायचा, पण एकदा का आपण मीराला ठरवल्याप्रमाणे ठरवल्या ठिकाणी नेऊन आपटलं ना, की मग आपलं काम झालं. मग फक्त आपण दोघं, तू आणि मी. मग मस्त लग्न करू, छान संसार करू. आपल्याला डिस्टर्ब करायला कोणीच नसेल, ना ती रागिणी, ना वासू, ना मीरा. आदित्य, अरे पण मला ना रागिणीची जरा भीती वाटते. म्हणजे तिने अशा काही गोष्टी सांगितल्या ज्या आपल्या प्लॅन प्रमाणे होत्या. एक्झॅक्ट तशा नव्हत्या, पण बरंच होतं रे तसं. नको काळजी करूस, तेव्हा पुढे ती रागिणी तुला अजिबात त्रास देणार. जा फ्रेश हो. या